अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। अधिक माहिती जाणून घेऊया अक्षय यांच्याकडून। अक्षय, नक्कीच ऋषाली, खरं तर आता अखेर मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो झालेला असल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार यांनी या सगळ्या संदर्भात आपली भूमिका जी आहे ती ट्विट करून व्यक्त केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल माणिकराव कोकाटे यांचं खातं जे आहे ते काढून घेण्यात आलेलं होतं मुख्यमंत्र्यांकडनं। त्यांचं दोन्ही खातं, अर्थात अल्पसंख्याक खातं असेल किंवा क्रीडा खातं असेल, हे दोन्ही खातं काढून घेण्यात आलेलं होतं आणि हे दोन्ही खाती जी आहेत ती अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेली होती। आणि ते मात्र नाशिक पोलिसांची ही टीम जी आहे ती आता रवाना होत असल्याचं बघायला मिळत आहे। तरी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। कोकाटे यांनी एकीकडे राजीनामा दिलाय तर दुसरीकडे नाशिक पोलीस सध्या मुंबईकडे रवाना झालेले आहेत। कोकाटे यांना रुग्णालयातूनच अटक होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। मात्र ज्यावेळी या टीम ज्या आहेत त्या मुंबईकडे रवाना झाल्या त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। शासकीय सदनिका लाटण्यासाठी बनावट कागदपत्र सादर करून फसवणूक केल्याच्या आरोपात माणिकराव कोकाटे यांना अटक होणार आहे। त्यासाठी सध्या नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना होतानाची ही दृश्य आपण पाहतोय। दोन टीम ज्या आहेत त्या मुंबईसाठी सध्या रवाना झालेल्या आहेत। माणिकराव कोकाटे हे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांना रुग्णालयातूनच अटक केली जाणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। सध्या या दोन टीम मुंबईसाठी रवाना झालेल्या आहेत। कोकाटेंची सध्याची वैद्यकीय स्थिती असेल, डॉक्टरांचा अहवाल आणि कायदेशीर बाबींची सखोल पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर पोलीस काय कारवाई करणार, अटक होणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत। मात्र सध्या नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना होतानाची ही दृश्य आपण पाहतोय। तर दुसरीकडे अजित पवार यांनी कोकाटेंचा राजीनामा जो आहे तो स्वीकारलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे। ट्विट करत अजित पवार यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। नाशिक पोलीस मुंबईकडे सध्या रवाना झालेले आहेत। कोकाटे यांच्या अडचणी ज्या आहेत त्या चांगल्याच आता वाढलेल्या आहेत। एकीकडे अजित पवार यांनी राजीनामा स्वीकारलाय आणि तो राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देखील पाठवलेला आहे। ट्विट करत या संदर्भात अजित पवार यांनी माहिती देखील दिलेली आहे। त्यात असंही लिहिलेलं आहे, सार्वजनिक जीवन हे नेहमीच संवैधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं आणि यामुळेच हा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केल्याची माहिती अजित पवार यांनी ट्विट करत दिलेली आहे। लोकशाही मूल्य जपली जातील आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू असंही अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले। आपण सध्या या नाशिक पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत ते बघत आहोत। नाशिक पोलीस आयुक्तालयातून या गाड्या ज्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने आता बाहेर पडलेल्या आहेत। खरं तर माणिकराव कोकाटे यांचं 1995 मधील जे प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये कोर्टाने निकाल दिलेला होता आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवरती एकंदरीतच आता त्यांच्या या संदर्भात वॉरंट जे आहे त्या वॉरंटची प्रत जी आहे ती पोलिसांना या ठिकाणी कोर्टाने दिलेली होती आणि त्यानंतर आता पोलिसांचं जे पथक आहे ते आपल्याला मुंबईच्या दिशेने या ठिकाणी रवाना होत असल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस आयुक्तालयाच्या यामध्ये जर बघितलं तर 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आपल्याला जवळपास 10 ते 12 कर्मचारी, अंमलदार जे कर्मचारी आहेत त्यांचं पथक जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटे हे उपचार घेत आहेत आणि त्या लीलावती रुग्णालयाच्या दिशेनं हे नाशिक पोलिसांचं पथक जे आहे ते आपल्याला रवाना होत असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर पोलिसांचे पथकाचे वॉरंट मिळाल्यानंतर पोलिसांचं पथक जे आहे ते तयार करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर हे संपूर्ण पथक जे आहे ते आपल्याला आता वॉरंट घेऊन जात असल्याचं बघायला मिळतं आहे। सध्या नाशिक पोलीस आयुक्तालयातून हे पोलिसांचं पथक जे आहे ते मुंबईच्या दिशेनं आपल्याला जात असल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय। माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि त्या ठिकाणी आता हे पोलीस आयुक्तालयातील जे पोलिसांचं क्राईम ब्रांचचं जे पथक आहे ते मुंबईच्या दिशेने एकंदरीतच रवाना होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।
हे दृश्य आपण पाहतोय. नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षाची कारावासाची शिक्षा कायम ठेवल्यानंतर प्रथम वर्ग न्यायालयाने काढलेला अटक वॉरंट नंतर आता नाशिक पोलीस यांच्याकडून हालचाली सुरू झालेल्या आहे. मुंबईकडे रवाना होत आहेत. हे 2 दृश्य, एकीकडे पोलीस रवाना झालेले आहेत तर दुसरी दृश्यात हे अटक वॉरंट जे आहे ते सध्या पोलिसांच्या टीमच्या हातात आहेत आणि हेच वॉरंट घेऊन सध्या नाशिक पोलीस हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत. माणिकराव कोकाटे हे सध्या मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि त्यांना आता रुग्णालयातूनच अटक होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पोलीस नाशिक येथील 10वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे NBW वॉरंट प्राप्त झालेले आहे. त्याच्या बजावणीकरता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे वॉरंट प्राप्त झालेले आहे. त्याच्या बजावणीकरता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे. तर किती अधिकारी याच्यामध्ये आहे, किती कर्मचारी आहेत? 3 अधिकारी आणि साधारणतः 10 अंमलदारांचा यात समावेश आहे. धन्यवाद. अशा पद्धतीने पुढची कारवाई होणार आहे. सर, कार्यवाही कशी होईल याची? NBW जे वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे. बरं, आपण लीलावती हॉस्पिटलमध्ये जाता या सगळ्या टीमला घेऊन? हो. बरं, पुढची कारवाई कशी असेल सर? ही कायदेशीर कारवाई कशी करणार? आता गेल्यावर वॉरंटची बजावणी करणार आहे आम्ही. कोणाच्या नेतृत्वामध्ये ही टीम जाते? कोण? माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशाने नेतृत्वाखाली ही टीम काम करत आहे. 3 अधिकारी आणि 10 अंमलदार अशी ही टीम जी आहे ती मुंबईकडे रवाना झालेली आहे. नाशिक पोलिसांची ही टीम मुंबईसाठी रवाना झालेली आहे आणि वॉरंटची तिथे गेल्यावर अंमलबजावणी करणार अशी प्रतिक्रिया जी आहे ती देण्यात आलेली आहे. कोकाटे यांच्या अटकेसाठी पोलिसांचं पथक सध्या मुंबईकडे रवाना झालेलं आहे. या पथकामध्ये 3 अधिकारी आणि 10 अंमलदार यांचा समावेश असणार आहे. कोकाटे यांच्या अडचणी चांगल्याच वाढलेल्या आहेत. एकीकडे अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला आणि तो मुख्यमंत्र्यांकडे देखील पाठवल्याची माहिती ट्विट करत दिलेली आहे. तर दुसरीकडे नाशिक पोलीस सध्या मुंबईकडे रवाना झालेले आहेत. कोकाटे यांच्या अटकेसाठी पोलिसांचं हे पथक सध्या मुंबईकडे रवाना झालेलं आहे.